नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला हे व्ह्यूवरून तर कळलंच असेल तर मी आज कुठं आलेली आहे. तर मी आज आले होते भगवानगडावरती. कारण असं होतं की बाबांची पुण्यतिथी झाली होती आणि आम्ही त्या दिवशी काही येऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही 2 दिवसांनी गडावरती आलो होतो. तर तिथे आल्याच्यानंतर इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं आणि गड म्हटल्याच्यानंतर खूपच छान वाटतं. तिथे आल्याच्यानंतर जो पॉझिटिव्हपणा मिळतो ना आपल्याला, तिथलं जे वातावरणामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती गडाकडे आकर्षित करते म्हणजे करतेच. तर हे पहा, अशी छान अशी सजावट केलेली होती त्यांनी पुण्यतिथीला. अजूनही त्यांनी काही सजावट काढलेली नाही. तुम्ही पाहू शकता किती छान विठ्ठल रुक्मिणींचे हे बनवले होते. त्यानंतर आम्ही तिथून दर्शन घेऊन खाली आलो. इथे खाली आतमध्ये भुयार आहे, तर तिथे आहे बाबांची समाधी. आम्ही गेलो खाली आणि तिथे जाऊन बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्याच्याच जवळ आहे भीमसिंह महाराजांची समाधी. त्यांचंही दर्शन घेतलं. आणि मला काय म्हणायचं की जे जुन्या काळातले जे दगडाचे बांधकाम होते ते इतके सुंदर आणि इतके सुरेख असायचे. आणि त्या दगडांच्या याचं रहस्य एक असं असतं की हिवाळ्यामध्ये ते उष्ण असतात आणि उन्हाळ्यामध्ये असं थंडावा देतात. हे पाहू शकता तुम्ही. आणि मला तर असं वाटतं कधी-कधी इथं गडावरतीच येऊन राहावं. उन्हाळ्याच्या वेळेस जर आलं ना, मग तर हमखासच वाटतं. कारण इतकं छान आणि असं थंड वाटतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून दर्शन घेतले, वरती आलो. वरती आल्याच्यानंतर इथे आहे विठ्ठलाची मूर्ती, तर तिथेही दर्शन घेतलं आम्ही. अजूनही यांनी सजावट काढलेली नाही आहे. मला काय म्हणायचं, पुण्यतिथीच्या दिवशी जी सजावट, जे एवढे लोकं दर्शन घेण्यासाठी आले, तर काय छान व्ह्यू असेल तो. खूपच छान. आम्ही त्याच्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पाठीमागे आहे बाबांची गादी, जी की वारसा हक्काने प्रत्येक महाराजांना मिळते. आम्ही तिकडेही जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. तर हे आहे विठ्ठलाचं आणि जे बाबांची समाधी आहे तिथलं मंदिर. आणि इथे एक प्रसादालय पण आहे. तर तेथे जे भाविक येतात त्यांच्यासाठी दिवस-रात्र आपण काय म्हणतो प्रसाद म्हणून आमटी भाकरी असते. खूप छान अशी आमटी भाकरी असते. हे पहा, आपण आलेलो आहोत बाबांच्या वारस गादीकडे. येथे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर याच्या शेजारीच आहे बाबांनी जे त्यांच्या संसारामध्ये वस्तू वापरल्या होत्या, समया किंवा हंडे असतील किंवा त्यांची बैलगाडी असेल, तर इथे त्याचं कलेक्शन केलेलं आहे त्यांनी. तुम्हाला वाटलं असेल हे दगड कावर घेतले असतील, कारण याचंही एक कारण आहे. कारण इथे होणार आहे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर. त्याच्यासाठी हे दगड इथे गडावरती आणलेले आहेत. तर याचं कटिंग वगैरे करून ते त्या स्ट्रक्चर बनवणार म्हणजे चालू आहे काम. तर याच्यासाठी खूप मोठे यंत्र, लोकं सगळेजण दिवस-रात्र मेहनत करतात. प्रत्येक गावागावातले लोकं इथे मेहनत करण्यासाठी पण येतात. हे पहा, अशा प्रकारे त्या दगडांचं कटिंग वगैरे केलं जातं. क्रेनच्या साहाय्याने ते वरती चढवले जातात. आणि हे आतमध्ये व्ह्यू पहा. इथे ज्ञानेश्वर महाराजांचं अशी छान अशी मूर्ती बसून हे मंदिर बनवणार आहेत. आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन जेवण वगैरे करून आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मरहमी सा चांद है तू, दिल जला सा मैं अंधेरे